भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी 30 दिवसांकरता परवानगी दिली असं अमेरिकेनं म्हटलं आणि त्या विधानानं देशातल्या राजकारणात भडका उडाला। भारताला परवानगी देणारा अमेरिका कोण असा प्रश्न विचारत विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं। राहुल गांधींनी तर थेट पंतप्रधान मोदींवर शरणागती पत्करल्याचा आरोप केला, तर भाजपनं ही स्ट्रॅटेजी सांगत हा आरोप फेटाळला। नक्की काय आहे हे ऑइल पॉलिटिक्स, पहा रिपोर्ट। अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांचं हे वक्तव्य आणि एक्स पोस्ट वादाच्या केंद्रस्थानी आहे। याचं कारण आहे त्यांनी वापरलेली भाषा। जागतिक बाजारपेठेत तेलाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अमेरिकन अर्थविभाग भारतीय रिफायनरीजना रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी देत आहे। ही सवलत तात्पुरती असून केवळ 30 दिवसांसाठी आहे। स्कॉट बेसेंट यांच्या या पोस्टमुळे भारतीयांच्या डोक्यात सणकच गेली। भारत हा सार्वभौम लोकशाही देश असून भारताला परवानगी देण्याची भाषा करणारा अमेरिका कोण असा प्रश्न विरोधकांसह देशातील जनतेनेही ठणकावून विचारला। आधीच भारत पाकमधील ऑपरेशन सिंदूरच्या वेळी युद्ध थांबवल्याचा दावा अनेकदा ट्रम्प यांनी केलाय। त्यासाठी व्यापार करार थांबवण्याची धमकी दिल्याची बढाईही ट्रम्प मारत असतात। आता तर हिंद महासागरापर्यंत येऊन कुणाचाही मुलाहिजा न बाळगता आंतरराष्ट्रीय समुद्री सीमेत उभ्या असलेल्या इराणी जहाजावर हल्ला करण्यापर्यंत अमेरिकेची मजल गेली आहे। हे कमी होतं की काय, तर आता अमेरिका थेट भारताला परवानगी वगैरे देण्याची भाषा करते। त्यामुळे आता तरी भारतानं आपली भूमिका स्पष्ट करावी असा दबाव विरोधकांकडून सातत्यानं टाकला जातोय। काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी सुद्धा थेट पोस्ट करत केंद्र सरकारवर टीका केली। पीएमओ के चपरासी का व्हाट्सएप पर फर्रा क्या आया, सारे चरण चुंबक क्रूड ऑयल पर ज्ञान देने लगे, एक्टिव हो गए। ये जो क्रूड ऑयल पर ज्ञान दे रहे हैं, दावे के साथ कह सकती हूँ अधिकतर ब्रेंट क्रूड क्या है ये नहीं बता पाएंगे। इन बेचारों के अंदर ना तो दिमाग है, ना जमीर है, ना हैसियत है कि ये सवाल पूछें कि अमेरिका हमें इजाजत देने वाला, अनुमति देने वाला, अलाउ करने वाला कौन होता है और क्यों हम इस कगार पर पहुंच गए। राहुल गांधी याच ऊर्जा सुरक्षेबाबत वारंवार सावध करत आहेत याची आठवणही करून दिली। राहुल गांधींनी 11 फेब्रुवारी रोजी संसदेत केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला। Now the United States will decide who we buy oil from. Yes. The United States will come to us and say you cannot buy oil from so and so and so and so and so and so. Russia, Iran, whoever they want. They will decide. Our Prime Minister will not decide. अमेरिकेने भारतावर 50% टॅरिफ लावला होता। त्यात 25% रेसिप्रोकल आणि 25% हा दंड होता। या दंडाचं कारण होतं की भारत रशियाकडून तेल खरेदी करत होता आणि त्यामुळे रशियाला युक्रेन युद्धात मदत होत होती। नंतर भारत रशियाकडून तेल खरेदी न करण्याच्या अटीवर हा टॅरिफ 15% करण्यात आला असा दावा तुघलकी ट्रम्प यांनी केला। आता विरोधकांनी नक्की काय प्रश्न विचारले ते पाहू। भारताने आपले निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य अमेरिकेला दिलंय का? रशियाकडून तेल घेण्यासाठी व्हाईट हाऊसच्या परवानगीची गरज का लागते? हिंदी महासागरात युद्धनौका बुडतीये तरीही पंतप्रधान गप्प का? देशात केवळ 25 दिवसांचे तेल उरले असताना सरकार काय करतंय? हे परराष्ट्र धोरण नसून दबावाखाली घेतलेले निर्णय आहेत का? हे सगळं एक वर्चस्ववाद निर्माण करण्याची एक प्रक्रिया आहे आणि अमेरिकन सत्ता मला असं वाटतं की जगावर आपलं परत एकदा वर्चस्व निर्माण करून घेण्याचा जो प्रयत्न आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। जसं ट्रम्पचं नेहमी म्हणणं राहिलेलं आहे की लेट्स मेक अमेरिका ग्रेट अगेन, तर आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय प्रभाव आणि आंतरराष्ट्रीय वर्चस्व तयार करणं सुद्धा त्याच्यामधला एक भाग आहे। या प्रकरणी देशभर राजकारण तापलं असून सोशल मीडियासह सर्व माध्यमांवर जोरदार चर्चा सुरू आहे। पुढारी न्यूजच्या धुळ्यामध्येही काँग्रेस आणि भाजपच्या प्रतिनिधींमध्ये ही चर्चा तापली। अमेरिकेने सांगितलं की तुम्ही तिथून जर ऑइल घेतलं तर मग मी नरेंद्र मोदींचं पॉलिटिकल करिअर सुद्धा संपवू शकतो। मग हे एप्स्टीन फाईलची भीती आहे, त्याच्यामध्ये नाव आलं की हे जाऊन ट्रम्पला खुश करण्यासाठी इस्रायलला जाऊन नाचगाणं करून आले आणि तिकडे हरदीप पुरी आहेत, अजून वेगवेगळ्या मंत्र्यांचे नावं त्या एप्स्टीन फाईलमध्ये येतात, त्याच्या दबावाखाली आहेत। किंवा अदानीवर जो दबाव आणलेला आहे, त्यांनी जी लाचखोरी केलेली आहे त्यासाठी त्यांच्यावर समन्स काढलेला आहे, या दोन गोष्टींमुळे दबून अमेरिका जसं म्हणाल त्याच्या तालावर नाचणं सुरू आहे। म्हणजे नरेंद्र मोदी काही देश नाही ना, त्याच्यापेक्षा मोठी नाही आहे ते,
पण देशाची सार्वभौमता आणि देशाचा स्वाभिमान गहाण टाकणाऱ्या नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले तर तुम्ही आता प्रश्न विचारायचे नाही. अरे तुम्ही देशाची इब्रत घालवता आहात, मग प्रश्न विचारायचे नाही तर काय करायचं? त्यावेळेला आपण रशियाकडून मोठ्या प्रमाणावर ऑइल इम्पोर्ट करत होतो, तेव्हा काही भारतातले उद्योजक ते ऑइल रिफाईन करून भारतातून एक्सपोर्ट करत होते. आज जर जगातली परिस्थिती ऑइल एक्सपोर्टची नसेल किंवा त्याच्यामध्ये परवडत नसेल तर रशियाचा ऑइल इम्पोर्ट कमी होईल, परंतु तो अमेरिकेच्या भीतीने कमी झाला. हे काँग्रेसचं खोटं नॅरेटिव्ह आहे, त्याला काहीही अर्थ नाही. एकीकडे इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा सागरी मार्ग रोखण्याची भाषा केल्यामुळे भारताचा 40% तेल पुरवठा धोक्यात आला आहे, तर दुसरीकडे रशियाकडून तेल घेण्यासाठी अमेरिकेने केवळ 30 दिवसांची मुदत दिली आहे. या सगळ्यामुळे एकीकडे भारताची ऊर्जा सुरक्षा आणि तर दुसरीकडे सार्वभौमत्व याबद्दल टीकेचा सूर उमटत आहे. त्यावर सरकार आता कोणती स्ट्रॅटेजी आखणार हे येणारा काळच सांगेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.